नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फळांचे दर ही आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर भाजीपाल्याच्या दरावरती आज परिणाम झालेला पाहायला मिळते। मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्यावरती तसेच भाजीपाल्याच्या दरावरती आज पुन्हा एकदा पाहायला मिळते। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला कांद्यांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एका दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जेथे 8 ते 10 रुपयापासून देखील हलक्या मालांची विक्री होताना पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये कांद्यांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांसाठी साधारणतः दर जे आहे 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील सुटकांचे दर पाहायला मिळतात। इंटरव्ह्यू घे। कलिंगड पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। बॉक्स पॅकिंग मध्ये कलिंगड पेरूची आवक पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगड पेरूसाठी पाहायला मिळते। हलकी माल जे 80 ते 100 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। स्ट्रॉबेरीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये स्ट्रॉबेरीसाठी साधारणतः दर जे एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 ते 230 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील आपल्याला स्ट्रॉबेरीसाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या मालांची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला मिळते। हलके माल जेथे 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला मिळते। चिक्कूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पाहायला मिळतात। पपईची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे 38 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। सरासरीमध्ये 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती खरबूजची विक्री होताना पाहायला मिळते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। लहान साईज मध्ये हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे साधारणतः 400 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। लहान साईज मध्ये हलके माल जे 120 ते 130 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला मिळते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये व्हीएनआर तसेच पिंतावान पेरूसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 40 ते 45 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती टोमॅटोची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर एका दुसऱ्या वक्कलसाठी पाहायला मिळते। सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी देखील झालेला परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 14 रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पाहायला मिळते। चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे साधारणतः 30 रुपये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरची जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी
20 रुपयापासून देखील दर पाळवतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे ते 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाळवतात. हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील विक्री होताना पाळवतात. त्याचबरोबर पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 74 हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील चायना काकडीसाठी दर पाळवतोय. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाळवतोय. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाळवतोय. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाळवतोय. पनीरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतो. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पनीरगावसाठी दर पाळवतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहेत साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाळवतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तोंडल्याचे दर पाळवतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाळवतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाळवतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाळवतोय. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाळवतात. फ्लावरची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलके माल जे ते 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाळवतोय. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतोय. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाळवतोय. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत 48 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवते. तर हलके माल जे 30 ते 35 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाळवतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः गावरान कोथिंबीरसाठी 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पाळवतात. विलायती कोथिंबीरसाठी 6 ते 8 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाळवतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे येते 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलके माल जे येते 6 ते 7 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाळवतात. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती हिरव्या मिरचीची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाळवतात. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेली पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे आहेत 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाळवतात. आज फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी 24 तर लाल झेंडूसाठी 36 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवते. तर ॲस्ट्रोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्ट्रोसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 80 ते 70 रुपयापासून देखील दर पाळवतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे 110 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाळवतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चंगी दर तुकडा गुलाबसाठी पाळवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाळवतात. बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती बिजलीची आवक पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाळवते. गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 130 ते 140 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाळवतात. पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे होते साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवतात. हलके माल जे ते 3 ते 4 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये पासलीचे दर पाळवतात. सनफ्लॉवरची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण बऱ्याच दिवसापासून पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात.
पेंटीचे तसे ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 7 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पारवतात. त्याचबरोबर टेटसची क्वालिटीनुसार दर ही आपल्याला क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतो. डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये लाल गुलाबसाठी साधारणतः दर घेते 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. त्याचबरोबर चंद्र गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील गुलाबासाठी दर पारवतोय.